19 एप्रिल ते 1 जून या कालावधीमध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर 4 जून 2024ला मतमोजणी होऊन लोकसभा स्थापन झाली आणि भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली। पण निवडणूक आयोगावरती राहुल गांधींनी आक्षेप घेत निवडणुकीचा इलेक्ट्रॉनिक डेटा आणि CCTV फुटेज मागितले। आता निवडणूक आयोगाने 7 फूट उंचीचा फिजिकल डेटा राहुल गांधींच्या समोर ठेवला आणि त्यावरती 6 महिने पडताळणी करून 7 ऑगस्ट 2025ला राहुल गांधींनी थेट आरोप केला निवडणूक आयोगावरती वोट चोरीचा आणि त्यानंतर पूर्ण भारतभर एकच खळबळ उडाली। देशाचे पंतप्रधान चोरी करून पंतप्रधान झालेत असा आरोप राहुल गांधींनी केला। म्हणजे एका माणसाचे 5-5 फेक मतदान आहेत। म्हणजे एकाने महाराष्ट्रातून मतदान केले, त्यानेच बिहारमधूनही मतदान केले आणि त्यानेच उत्तर प्रदेशमधूनही मतदान केले। म्हणजे लाखो मतदान फ्रॉड झालेत असा आरोप राहुल गांधींनी केला। बँगलोरमधल्या एका 10 बाय 10 फुटाच्या घरामध्ये 80 वोटर रजिस्टर आहेत। पण ज्या बँगलोरचं ते सांगतात त्या कर्नाटकामध्ये काँग्रेस बहुमतांनी निवडून आलंय। पण फक्त कर्नाटकच नाही, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा लाखो मतदान फ्रॉड झालेत आणि याचे पुरावे सुद्धा राहुल गांधींनी समोर ठेवलेत। पण आता निवडणूक आयोग याचं उत्तर द्यायचं सोडून आणि याच्यावरती उपाययोजना करायचं सोडून फक्त राहुल गांधींनी ॲफिडेटिव्ह साईन करावी याच्यावरती येऊन अडकलंय। म्हणजे भारत देशामध्ये कुणीतरी निवडणूक आयोगावरती एवढा मोठा आरोप करतंय। आता हा आरोप फक्त निवडणूक आयोगावर नाही, हा आरोप आहे संविधानावर, हा आरोप आहे देशावर, हा आरोप आहे देशाच्या लोकशाहीवर। आणि एवढ्या मोठ्या आरोपाचं सोल्युशन करायचं सोडून, एवढ्या मोठ्या आरोपाला चांगलं उत्तर द्यायचं सोडून निवडणूक आयोग फक्त राहुल गांधींच्या ॲफिडेटिव्ह साईनवर येऊन अडकलं। म्हणजे एखाद्या ठिकाणी हत्या झाली आहे आणि दुसऱ्याने सांगितलं की तिथे हत्या झाली आहे, तर तुम्ही सांगणाऱ्याकडे पुरावे मागावे की हत्या होणाऱ्याची चौकशी करावी? आणि पुरावे कुठले पुरावे पाहिजेत? तुम्ही आम्ही कुणीही इलेक्शन कमिशनच्या साईटवरती जाऊन बघितलं तर तिथे साफ दिसतं। प्रश्न हा नाही की राहुल गांधी खरं बोलतायत की खोटं बोलतायत। प्रश्न हा आहे की कुणीतरी जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीवरती आरोप करतंय आणि तुम्ही आरोपी पकडायचं सोडून आरोप करणाऱ्याला पकडताय। मग हीच लोकशाहीची सगळ्यात मोठी चोरी आहे। एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी है क्योंकि सच्चाई देश के सामने है। आणि राहुल गांधी बिनबुडाचा आरोप करत नाहीत, तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांसमोर सगळे पुरावे दाखवून बोलतायत आणि इलेक्शन कमिशन म्हणतंय आम्ही यावरती ॲक्शन तेव्हाच घेऊ जेव्हा राहुल गांधी एफिडेटिव्ह साइन करतील। अरे भाई, उन्हीं का डेटा है, वो अपने वेबसाइट से वही डेटा निकाल दें। मेरा डेटा थोड़ी है कि मैं साइन करूं, उनका डेटा है। आप जर राहुल गांधी खोटं बोलतायत, राहुल गांधींनी दाखवलेले सगळे पुरावे खोटे आहेत, तर इलेक्शन कमिशनने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे पुरावे खोटे आहेत हे सिद्ध करावं किंवा मग चोरी करणाऱ्याला तरी पकडावं। 7 ऑगस्टला राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केला आणि त्यानंतर आयोगाची ऑफिशियल वेबसाईट बंद झाली आणि त्यानंतर आयोगाने बिहार मतदार सेवा पोर्टलवरून खरी वेबसाईट हटवली, खरी लिस्ट हटवली आणि त्याच ऐवजी डुप्लिकेट फुटेज अपलोड केली। आता ती ना सर्च होऊ शकते ना सहजासहजी मिळू शकते। आता निवडणूक आयोग गप्प बसलाय आणि बीजेपीचे नेते राहुल गांधींच्या चुका काढत सुटलेत आणि जो मेन मुद्दा आहे वोट चोरीचा, त्या आरोपावरती निवडणूक आयोग फक्त राहुल गांधींच्या ॲफिडेटिव्ह साईनवर येऊन अडकलंय। आत्तापर्यंत हे आयोगाने प्रूफ करून दाखवायला पाहिजे होतं की राहुल गांधींनी जे पुरावे दाखवले आणि राहुल गांधी जे बोलतायत ते खोटं बोलतायत आणि खोटे पुरावे दाखवलेत। इलेक्शन कमिशन स्वतः ॲक्शन घेऊ शकतं, तो अधिकार त्यांना आहे। आणि इलेक्शन कमिशन हे कुठल्या सरकारचं नाही, कुठल्या पार्टीचं नाही, तर इलेक्शन कमिशन हे संविधानाचं आहे। इलेक्शन कमिशन हे लोकशाहीचं आहे आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला वोट चोरीचा ठप्पा लागतोय। मग लोकशाही जिवंत कुठे आहे? ही लढाई कुठल्या राजकीय नेत्याची नाही, कुठल्याही एका पक्षाची नाही, तर ही लढाई लोकशाहीची आहे, ही लढाई देशाची आहे, ही लढाई संविधानाच्या अस्मितेची आहे। आणि जर राहुल गांधी खरंच खोटं बोलतात तर ऑपोजिट पक्षाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सिद्ध करावं आणि इलेक्शन कमिशनने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सिद्ध करावं की राहुल गांधींनी जे दाखवलेत पुरावे ते सगळे खोटे आहेत आणि राहुल गांधी पूर्ण खोटं बोलतात। आता हा वोट चोरीचा मुद्दा चालू आहे, पण हाच मुद्दा लपवण्यासाठी दुसरा कुठला तरी मुद्दा समोर येऊ शकतो। त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आवाज उठवा आणि खरं काय ते देशाच्या समोर येऊ द्या, कारण लोकशाही संपत चालली आहे। एक सामान्य पत्रकार रोडचा घोटाळा उघडकीस आणतो आणि त्याची अमानुषपणे हत्या होते। या देशातला प्रत्येक सामान्य नागरिक आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरतो आणि तो पोलिसांकडून मार खातो। लोकशाहीवर ठप्पा म्हणजे देशाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे।
आम्ही अभिमानानं सांगावं, माझा देश जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे. आज आम्ही 78व्या स्वातंत्र्य दिनाला सामोरे जातोय. भगतसिंगांनी इन्कलाब जिंदाबादची घोषणा दिली. आता इन्कलाब जिंदाबाद म्हणजे फक्त राजकीय क्रांती नसून मानसिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांती आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे परकीय सत्तेपासून फक्त मुक्त होणे नाही, तर मानवतेच्या विचारांना, अभिव्यक्तीला, श्रद्धेला, शिक्षणाला आणि सामाजिक रचनेला संपूर्ण बंधनमुक्त करणे म्हणजे खरं स्वातंत्र्य. आणि असं स्वातंत्र्य आज जर नसेल तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक वीराला आम्ही आज अपमानित करतोय. लोकशाही टिकवणं हे कुठल्या राजकीय नेत्याचं किंवा पक्षाचं काम नाही, तर ते प्रत्येक भारतवासियाचं काम आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्ताची होळी खेळली, कुणी 23व्या वर्षी फासावर चढलं, तर कुणी आजीवन संघर्ष करत राहिलं, कुणी स्वातंत्र्याच्या हट्टापायी आपल्या लहान लहान लेकरांना कुर्बान करत राहिलं. त्या प्रत्येक वीराची मेहनत म्हणजे हे स्वातंत्र्य आणि ही लोकशाही आहे. कारण ही लढाई कुणा एकट्याची नाही, तर ही जबाबदारी आहे प्रत्येक भारतवासियाची.